नमस्कार मंडळी, जयज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आपण हे चिलची भाजी घेतलेली, ही रानभाजी आहे। उसाच्या कडेला वगैरे थंड ठिकाणी ही भाजी येते। ही भाजी घेतली, स्वच्छ करून धुवून घेतली। आता ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं। मी ही भाजी पाणी काढून घेतलेलं आहे। 5 मिनिट मी ही भाजी पाणी निसरण्यासाठी ठेवून दिलेले आहे। बघा अशा पद्धतीने पाणी निसरलेलं आहे। आता ही भाजी आपण बारीक चिरून घेऊया। ह्या भाजीमध्ये फायबर, मिनरल्स, विटॅमिन्स हे द्रव्ये, पोषक द्रव्ये बरेच असतात आणि त्याबरोबर लो कॅलरी असते याच्यामध्ये आणि ए, सी, बी कॉम्प्लेक्स असे मल्टीविटॅमिन्स पण याच्यामध्ये असतात। मग आपण एक वाटण तयार करून घेऊया। लसणाच्या कळ्या घेतल्या, मिरच्या घेतल्या, जिरे टाकले आणि कोथिंबीर टाकली। आता याचं वाटण तयार करून घेऊया। अशा पद्धतीने हे सगळं वाटण तयार झालेलं आहे। बघा असं ओबडधोबड हे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे। आता आपण हे बाजूला काढून ठेवू आणि पीठ घेतलं। 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं, 1 वाटी गव्हाचं घेतलं आणि पाव वाटी बेसन घेतलं। त्यामध्ये हळद टाकली, लाल तिखट टाकलं, जिरेपूड, धनेपूड टाकलं आणि हे केलेलं वाटण पण टाकून घेतलं। बघा हे वाटण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता असं हे वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि आपण जी कांदा चिरला होता, हा कांदा चिरून ठेवलेला पण हे पण टाकून घेतलं। आता त्याच्यामध्ये हे चिरलेली चिलची भाजी किंवा गोळची भाजी घालून घेतली। आता त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घेतलेला आहे। आता हा ओवा घेतला, ओवा थोडा हातावर घासून घेतला आणि हे याच्यामध्ये टाकला, कारण ओव्यामुळे थालीपीठाला खमंगपणा येत असतो। आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया। ह्या भाजीचा आपल्याला फायदा भरपूर आहे, जेणेकरून आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी उपयोगाला येतं, फायदेशीर ठरतं। लिव्हरचं कार्य सुरळीत करण्यासाठी सुद्धा ह्या भाजीचा उपयोग होतो। ज्यांना मूळव्याध आहे त्यासाठी उपयोग होतो, हार्टचा प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी उपयोग होतो। असे बरेच फायदे ह्या भाजीपासून आपल्याला मिळतात। आता बघा मी हे पाणी टाकून घेतलं, याच्यावर मी एक गोल घेतला आणि त्याच्यावर मी हे थालीपीठ टाकून घेते। बघा हे आपल्याला ह्या भाजीचे थालीपीठ करायचे आहेत। बघा अशा पद्धतीने हे थालीपीठ थापून घ्यायचं आणि ज्यांना किडनी स्टोन आहे त्या लोकांनी ही भाजी थोडी कमी प्रमाणात खावी। बघा अशा पद्धतीने हे आपलं थालीपीठ झालेलं आहे। आता त्याला छिद्र पाडून घेऊया। गॅसवर तवा ठेवलेला आहे, थोडं तेल टाकून घेऊ आणि हे थालीपीठ आपण ह्याच्यावर टाकून देऊ। आता हे थालीपीठ आपण ह्या तव्यावर टाकलेलं आहे। आता त्याला थोडंसं तेल टाकून घेऊया। अशा पद्धतीने हे तेल टाकून घ्यायचं आणि आता हे पलटी मारून घेऊ ह्याला। बघा कलर तर किती छान आलेला आहे। आता आपलं थालीपीठ भाजलेलं आहे, आपण आता हे काढून घेऊया। आता एक प्लेट घेतली, प्लेटमध्ये लोणचं ठेवलं, थालीपीठ ठेवले आणि वरण ठेवलं आणि दही पण ठेवून दिलं। अशा पद्धतीने ही आपली रेसिपी तयार झालेली आहे। ककडी पण ठेवून गेली। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।